Devi
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लागी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. विठाला विठाला भजे व्रजे कमंडनम, समस्त पाप खंडनम. स्वभक्त चित्तरंजनम, सदैव नंदनंदनम. सुपिच्च गुच्छ मस्तकम, सुनाद वेणु हस्तकम. अनंगरंग सागरम, नमामि कृष्णनागरम. भजे व्रजे कमंडनम, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. पदम भोज तेजस्फुरदिक् प्रदेशम, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानम. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकरू प्रथम नमः, पांडुरंगाकरू प्रथम नमः. करू प्रथम मन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं. द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः.
ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठाला विठाला आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोवे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी महायोगाचे अधिष्ठान असलेल्या भीमा नदीच्या तीरावरती भक्त पुंडलिकाला वरदान देण्याकरिता श्रेष्ठ मुनीस येऊन राहणाऱ्या सुंदर शांत चितप्रकाश निळ्या मेघाप्रमाणे शोभणाऱ्या आनंद कंद परब्रह्मरूप भगवान पांडुरंगाच्या सेवेसाठी सादर केलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते नवे नवे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे जगवंत जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु ज्ञानेश्वरी जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा याच्या यावत प्राणी मात्राला सुखाचा पत्ता सांगणारा 4 चरणाचा अभंग आहे विठाला विठाला प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबराय या संसारूपी भवसागरामध्ये मार्गक्रमण करणाऱ्या मनुष्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात की बाबा रे या जगतामध्ये प्रत्येक मनुष्याचं मी या ठिकाणी निरीक्षण करत असताना आणि परीक्षण करत असताना अवतीभोवती पाहिलं तर मला प्रत्येक मनुष्य फक्त आणि फक्त सुखाच्या शोधामध्ये धावताना दिसतोय मात्र या मनुष्याला जे सुख हवंय ते सुख मात्र कुणाच्या हातामध्ये आलेलं दिसत नाही मग तुकोबराय म्हणतात तुम्हाला सुखच हवंय ना या जगतामध्ये विचरण करत असताना तुम्हाला जर सुखाची अभिलाषा असेल तर मी तुम्हाला सुखाचा योग्य पत्ता सांगतो तुकोबराय म्हणतात बाबा रे सर्व काही सोडून दे आणि फक्त जगाचा मालक पंढरीश परमात्मा तो आपलासा करून घे तुला सुखाचा त्या ठिकाणी असणारा शोध पूर्ण होईल अभंगाचं पंचशरण पुढे तुकोबराय म्हणतात की बाबा रे एखादा म्हणेल देव आपलासा केला म्हणजे सुख भेटलं तर तसं नाही त्याही पुढे जाऊन मी सांगेल की तुम्ही आम्ही या जगतामध्ये विचरण करतो या जगामध्ये मुळातच तुम्ही आम्ही ज्या दिसणाऱ्या गोष्टींना पाहतो त्या सर्व माईक म्हणजे लटक्या स्वरूपाच्या असल्यामुळे त्या तुम्हाला हाती लागल्यानंतर सुख भेटलं असं जाणवतील परंतु शेवटी मात्र माणसाच्या वाट्याला हातामध्ये फक्त आणि फक्त दुःख आणि दुःखच येतं कारण ते माईक स्वरूपाचे आहे अभंगाचं दुसरं चरण मग तुकोबराय म्हणतात एवढाच फायदा होईल का तर नाही बाबा तो जगताचा मालक माझा श्याम सुंदर मुळातच अविनाशी स्वरूपाचा आहे मग जो त्याची भक्ती करतो जो त्याला आळवतो जो त्याच्याशी अनन्य होतो
त्याला सुद्धा भगवंत अविनाशी स्वरूपाचा करतो. फक्त त्यासाठी पथ्य सांगितलंय की लावी मना पिसे गोविंदाचे, की माणसानं सर्वत्र चंचल असणाऱ्या मनाला स्थिर करावं आणि भगवंताच्या चरणाजवळ स्थित करावं. अभंगाचं तिसरं चरण. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात, अशा पद्धतीनं जो भगवंताला आपलंसं करतो, जो भगवंताची भक्ती करतो, तो निश्चितपने या जगतामध्ये कीर्ती रूपाला प्राप्त होतो. अभंगाचा पूर्ण अर्थ विठाला विठाला. अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी या वयाचा अल्पसा परिहार तो असा. कैवल्याचे पुतळे, साधकांचा मायबाप, अनाथांची माय आणि योग्यांची माऊली, अलंकापुर पीठाधीश्वर विश्वसंत माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबराय पासून ते तुका झालाचे कळस माझ्या अष्टादश संतांच्या कृपा आशीर्वादाने यश श्री औदार्य आदी करून षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ कानूरकर आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 32वे, या 32व्या वर्षातील नाम महोत्सवातील 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्याचं माझ्या वाट्याला सौभाग्य लाभलं. निश्चितपणे मी कृतज्ञ होईल. खरं तर अखंड हरिनाम सप्ताहाचं 32वे वर्ष, त्यातही ज्या निमित्तानं भगवान श्याम सुंदराचा पंढरीच्या पांडुरंगाचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, ते म्हणजे भगवान पंढरीचे पांडुरंग या मंदिरामध्ये विराजमान झाल्यानंतर चालू असलेला नेहमीचा वर्धापन दिन. आणि त्यातही महत्वाची तिथी म्हणजे ती आजची तिथी. माझं मी भाग्य समजेल. मग अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या माध्यमातून माझ्या वाट्याला पुनश्च एकदा कीर्तन पुष्प गुंफण्याचं या ठिकाणी सौभाग्य लागलं. या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करेन. खरं तर या कीर्तन रूपी सेवेसाठी असणारी 7 संगत नव्हे तुम्ही आम्ही ज्यांना आरसा रूपानं आदर्श रूपाने पाहावं, आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील आणि वारकरी संप्रदायामध्ये कालक्रमा करणारे सर्व विद्वान व्यक्तिमत्व, गायनाचार्य मंडळी, भजनी मंडळ, विनेकरी बाबा असतील, आपले सर्व बाळगोपाळ असतील, ज्यांचा विशेषत्वानं उल्लेख करावा लागेल. गुरुवर्य हरिभक्तीपर्यंत कुठे बाबा या ठिकाणी गायनाच्या साथीसाठी उभे राहिले, हे निश्चितपणे माझं मी परमभाग्य समजेन. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा अधिकार कळत नाही, तोपर्यंत तुम्ही आम्ही त्या व्यक्तीला समजून घेऊ शकत नाही. ज्ञानोबरायांच्या परिभाषेत बोलेल की एखाद्या डबक्यामध्ये, एखाद्या समुद्रामध्ये तुम्हाला तरंग दिसतात, परंतु त्या तरंगावरनं पाण्याची खोली तुम्ही आम्ही पाहू शकत नाही. तशी जी व्यक्ती तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसते, जोपर्यंत त्या व्यक्तीच्या सानिध्यात जात नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीचा अधिकार कळणार नाही. एखादा पटकन आपण पाहुण्यांकडे गेलो आणि पाहुण्यांनी लगबगीने चहा केला आणि आपल्या समोर ठेवला आणि सांगितलं, सांगा बरं चहा कसा झाला, सांगता येईल का? नाही सांगू शकत. जोपर्यंत आपण चहा पित नाही, तोपर्यंत चहा विषयीचा अनुभव आपण व्यक्त करू शकत नाही. त्या न्यायानं जोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात आपण जात नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीचा अधिकार कळत नाही. मी चालू मध्ये सांगून जाईल. परंतु या ठिकाणी कुठे बाबा असतील, श्री हरिभक्तीपरायण आदरणीय पोकरकर बाबा असतील, श्री हरिभक्तीपरायण आदरणीय चंदू बाबा असतील, आपले सर्वच परिसरातील भजनी मंडळ जे उत्कृष्ट अशी या ठिकाणी पखावत साथ लाभली, आपल्या गावचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नवे वारकरी संप्रदायाचं भूषण आमचे परमार्थच नाही, आमचे बंधू अर्जुन महाराज तळवले, या ठिकाणी हार्मोनियम वाजवणारे बाबा असतील, आपण सर्व सुज्ञ श्रोते, आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार, प्रवचनकार आणि ज्यांचं विशेषत्वानं भजनी मालिका आणि पाठ्यावरती प्रभुत्व आहे, श्री हरिभक्तीपरायण आमचे बंधू गणेश महाराज असतील, या ठिकाणी धर्मराज महाराज असतील आणि आदी करून सुखदार बाबा, आपण सर्वच मंडळी, सर्वांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्या समोर उभा राहिलोय. मग अशी फेटा बांधता बांधता बाबांना बोललो मी, खरं तर माझं सौभाग्य म्हणेल मी, सन 2024 ची पहिली तारीख 1 जानेवारी 2024 ह्याच धर्म मंडपामध्ये कीर्तन केलं. आणि 2024चा शेवट बाबांना म्हटलं हाताच्या ऑपरेशनमुळे पुढच्या तारखा कॅन्सल केल्या, 2024चं शेवटचं कीर्तन सुद्धा ह्याच धर्म मंडपात होतंय. मी सौभाग्य समजेल. खरं तर तुम्ही आम्ही या नाम महोत्सवासाठी जमलेलो आहोत. मग आपण सर्व सुज्ञ श्रोते, गायक वृंद, वादक वृंद, सुसज्ज असणारी साऊंड सिस्टम आणि वक्ता, आमचे श्रीगुरु नेहमी सांगतात, कीर्तन रंगण्यासाठी सध्याच्या युगामध्ये 5 गोष्ट एकत्र येणं गरजेचं आहे. गायक, वादक, वक्ता, श्रोता आणि साऊंड सिस्टम. 5ही गोष्टी एकत्र आल्या की वज्रमूठ होते
आणि मग त्या ठिकाणी कीर्तनामध्ये रंग भरतो. विठाला विठाला खरं तर अभंग सुरुवात केली आणि थोडेसे चेहरे पाहिले आणि मला क्षणभर जाणवलं की हा अभंग झाला असेल असं मला जाणवलं. अर्जुन भाऊंकडे आम्ही पाहिलं, ते म्हणले झालाय. मग काय करू, दुसरा घ्यायचा की हा घ्यायचा, दुसरा घ्यायचा की हा. परंतु वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य वक्तेबाबांचं एक वाक्य आठवलं. वक्तेबाबांचं वाक्य होतं, ज्ञानेश्वरी आमची आई आहे, ज्ञाना ही आमची आई आहे. मग वक्तेबाबा त्यांच्या जीवनातला अनुभव सांगताना म्हणतात की मला कधी कधी लोक म्हणतात काय बाबा तुम्ही एकाच वेळेवरती सारखं सारखं बोलता. त्यावेळी वक्तेबाबा म्हणतात की त्या ठिकाणी कितीतरी पिढ्या संपतील परंतु ओवी आणि अभंग कधी संपू शकत नाही, कारण ते संत वाङ्मय. मी सांगून जाईल या ठिकाणी तुम्ही आम्ही भक्ती परंपरेमध्ये मार्गक्रमण करत असताना खरं तर भगवंताचं परमात्मा तत्व म्हणजे हत्तीसारखं विराजमान आहे की जे ऐरावतासारखं विराजमान व्हावं. आणि या भक्तीच्या मार्गावरती तुम्ही आम्ही डोळ्याला पट्टी बांधून संसारामध्ये या ठिकाणी मार्गक्रमण करणारे जीव, मग ज्याच्या हाताला शेपटी येईल त्यांनी म्हणावं हत्ती कशासारखा आहे, दोरीसारखा आहे. ज्याच्या हाताला सोंड येईल त्यांना म्हणावं हत्ती मुसळासारखा आहे. ज्याच्या हाताला हत्तीचा काळ येईल त्यांनी म्हणावं हत्ती सुपासारखा आहे. मुळात हत्ती असणारा वेगळाच. त्याप्रमाणे परमार्थिक जीवनामध्ये तुम्ही आम्ही वाटचाल करत असताना जो तो आपापल्या अध्ययनाप्रमाणे आणि आपापल्या निष्ठेप्रमाणे भगवंताच्या भक्तीमध्ये मार्गक्रमण करत असताना खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ आणि अन्वय लावत असतो. मी सांगून जाईल या सप्ताहाचं 32वे वर्ष आणि मग 32व्या वर्षातील आज पंढरीचे पांडुरंग विराजमान झाले, त्याला 32 वर्ष पूर्ण झाले. खरं तर या ठिकाणी असणारी तरुणांची संख्या पाहता सहज कधी कधी आम्हाला बोलावं असं वाटतं. अगदी 15-20 दिवसापूर्वीचा अनुभव या ठिकाणी मी व्यतीत करीन आणि पुढे सुरुवात करेन. 15-20 दिवसांपूर्वी कीर्तन रूपी सेवेसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी काही तरुण मंडळी म्हटले की महाराज या ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी 60% लोकांच्या आणि तरुणांच्या हातामध्ये या ठिकाणी कशाचा मोबाईल आहे, ऍपलचा मोबाईल आहे. मग आज एवढ्या जग प्रगती झाली, जग एवढं पुढे गेलं. मग या 21व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये www.google.com वरती तुम्ही आम्ही काहीही शोधावं आणि मग जे पाहिजे ते पटकन तुमच्या आमच्या समोर स्थित होतं. मग कशासाठी पाहिजे अखंड हरिनाम सप्ताह, कशासाठी पाहिजे कीर्तन महोत्सव, कशासाठी पाहिजे काकडा आणि कशासाठी जायचे वारीला. मी सांगून जाईल बरं का, मला मान्य आहे आज आपण 21व्या शतकामध्ये वावरतो. जग गतिमान झालं, जगामध्ये प्रगती वाढली, परंतु तुम्ही आम्ही जर भूतकाळाकडे डोकावून पाहिलं तर तुम्हाला मला म्हणावं लागेल प्रकृती विकृती आणि संस्कृती हा आदिमानवाच्या उत्क्रांतीचा आलेख की ज्यामध्ये मनुष्य विवस्त्र अवस्थेकडून सवस्त्र अवस्थेकडे, गंध अन्नाकडून पक्वान्नाकडे आणि वेष्टीकडून समष्टीकडे मार्गक्रमण करू लागला. आणि मग हे मार्गक्रमण करत असताना झाडाचा पालापाचोळा घ्यावा, शरीराला गुंडाळावा, भेटेची कंदमुळं घ्यावी खावी आणि आपला जीवन उदरनिर्वाह करावं. मग ह्या माणसानं या ठिकाणी या ईश्वर सृष्टीचं या ठिकाणी अवलोकन करत असताना कुतूहलानं पाहावं या जगाच्या मालकानं कशी सृष्टी बनवली असेल. जर ही सृष्टी एवढी सुंदर आहे तर बनवणारा किती सुंदर असेल. मग या कुतूहलानं तो मनुष्य मनाची शांती न हरवता देहाचं पालन पोषण करत असताना आपल्या हृदयाच्या कमंडलमध्ये त्या भगवान परमात्म्याला आळवणी करू लागला. परंतु इतक्यात या माणसाला एक दिव्य स्वप्न पडलं. त्या स्वप्नाचं नाव होतं विज्ञान. होय, या विज्ञानानं या समाजापुढे अशा काही गोष्टी अशा खुबीने मांडल्या की मनुष्य वेगाने भुलला, आवेगाने भाळला आणि भक्ती प्रामाण्यवादामध्ये त्या ठिकाणी वाहवत गेला. आणि मग पुनश्च एकदा ध्येय सुखी करण्याऐवजी मनुष्य स्नेह सुखी करू लागला आणि मग आपलं धिक्कारू लागला आणि परक स्वीकारू लागला. मुळातच धर्म, देव, धर्म, निष्ठा ही तुमच्या आमची संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचं जर तुम्ही आम्ही अवलोकन केलं तर भारतीय संस्कृती त्यागाची संस्कृती आहे. परंतु ही संस्कृती टाळली आणि तुम्ही आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करू लागलो आणि मग तुमच्या आमच्या जीवनशैलीपासून प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होऊ लागला. आणि मग हाच मनुष्य पुन्हा एकदा आपला ध्येय सुखी करायचंय. मग आज एसीच्या गाड्या आल्या, माणसाचा प्रवास चालू झाला. चालणारा मनुष्य आपल्या शरीराभोवती झाडाचा पालापाचोळा गुंडाळणारा मनुष्य या ठिकाणी एसी गाडीमध्ये फिरू लागला. परंतु या एसी गाडीमध्ये फिरता फिरता या वैज्ञानिक शोधाच्या पार्श्वभूमीवरती आज नासा असेल, आज इस्रो असेल, वेगवेगळी संशोधनं तुमच्या आमच्या समोर मांडली गेली. परंतु ही संशोधनं करत असताना तुमच्या आमच्या समोर एक घटना निदर्शनास आली, ती म्हणजे सन 2019 आणि 2020 निमित्त होतं कोरोना नावाची रोगाची महामारी. आणि मग कोरोना नावाच्या रोगाच्या महामारीमध्ये या ठिकाणी तुम्ही आम्ही आपला जीव वाचवण्यासाठी इतरत्र पळू लागलो. मी सांगून जाईल, तुम्ही आम्ही म्हणतो की आपला जीव सुखी झाला पाहिजे, आपला ध्येय सुखी झाला पाहिजे, परंतु एकमेकांमध्ये गुंतणारा मनुष्य पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी निघू लागला. मुळातच
या समाजामध्ये अद्ययावतपणा आला, लोक सुधारली, प्रगतीही झाली, हातामध्ये मोबाईलही आला, आम्ही 2 तासात 4 तासात दिल्लीला पोहोचू लागलो. परंतु या प्रगतीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा आम्हाला जाणवलं, लोक म्हणले काय कराय, सप्ताह चालू आहे, कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, कशासाठी हे पाहिजे बरं, एवढं जग पुढे गेलंय. परंतु याच वैज्ञानिक शोधांचा असणारा त्या ठिकाणी दुष्परिणाम आपल्या समोर आला. मुळातच लोक आस्तिकवाद आणि नास्तिकवाद 2 मार्गातून प्रवास करू लागले. ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर देखे मनुष्य जात सकळ जे स्वभावताची भजनशीळ. ज्ञानोबराय म्हणतात प्रत्येक मनुष्य भजनशील आहेच, तुम्ही माना अथवा मानू नका. एखादा म्हणेल मी नास्तिक आहे, नास्तिक मनुष्य सुद्धा मंदिरासमोरून चालला ना, तोंडात ती सिगारेट पाठीमागे धरतो आणि देवाला नमस्कार करतो. कशासाठी, देवाला जरी मानत नसेल परंतु भीती आहे की नाही. मग ह्याच वैज्ञानिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवरती आज कोरोना नावाचा रोग आला आणि मग या कोरोना नावाच्या रोगाच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी लाखो लोकांनी आपला ध्येय गमावला. कित्येक तरुण मुलं त्या ठिकाणी अनाथ झाली, तर कित्येक थकलेले हात त्या ठिकाणी आपल्या तरुण मुलांच्या त्या ठिकाणी प्रेताला अग्निडाग दिला गेला. आणि मग पुन्हा एकदा मनुष्य लागला, म्हणू लागला की नाही आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला समृद्धी पाहिजे. आणि मग जीव वाचवण्यासाठी मनुष्य रानोरान पळू लागला. आणि मग या विज्ञानाच्या प्रगतीमध्ये तुम्हा मला पुन्हा एकदा 350 वर्ष पाठीमागं डोकावं लागलं. आणि मग त्या ठिकाणी 350 वर्ष पाठीमागं डोकावल्यानंतर तुम्हा मला सुखी जीवनाचं सूत्र सापडलं, ब्रह्मी ब्रह्मरस. एकांताचा वास, आपला जीव वाचवायचा आहे ना. मग कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक मनुष्य रानावनात जाऊ लागला. मग तुम्हा मला पाठीमागं डोकावून पाहावंसं वाटलं. आणि मग पुन्हा एकदा तुम्ही आम्ही मार्गक्रमण करत राहिलो. शासन तुम्हा मला सांगत होतं बाहेरून आलं की सॅनिटायझर घ्या, हात स्वच्छ करा आणि मग घरामध्ये या. हेच माझ्या श्यामसुंदराने पंढरीश पांडुरंगाने 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलंय. अर्जुना मला तो भक्त आवडतो, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. अर्जुना मला तो भक्त आवडतो, अनपेक्ष शुचिर दक्ष. या ठिकाणी शुचिर दक्ष हा गुण महत्वाचा आहे. मग कायेनं वाचेनं मनानं शुचिरभूत व्हावं, निश्चितपणे तुमचा आमचा जीव वाचल्याशिवाय राहणार नाही. मग त्या तरुणांना तुम्हा मला सांगावंच वाटतं, बाबांनो कीर्तन पाहिजे, बाबांनो प्रवचन पाहिजे, बाबांनो काकडा आरती पाहिजे. कशासाठी पाहिजे, तर तुमच्या आमच्या जीवन जगत असताना आजूबाजूला काकडा, प्रवचन, कीर्तन ही वेगवेगळी अध्यात्माची साधनं ही तुम्हा मला आरसा रूपानं त्या ठिकाणी दाखवतात. बाबा तू कोणत्या मार्गाने चाललाय, योग्य काय आणि अयोग्य काय. मुळातच मी सांगून जाईल, आपण आज कीर्तन महोत्सवामध्ये जमलो. मग लोक कधी कधी म्हणतात कीर्तन म्हणजे काय, कशासाठी कीर्तन पाहिजे, तर त्याही भाषेत तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल. कीर्तन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे परिवर्तनाची शाळा. कीर्तन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे प्रबोधनाचं माध्यम. कीर्तन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, जगद्गुरु तुकोबरायांचा श्रीगाथा त्या ठिकाणी असणारं चिरंजीव पद असेल. त्याचप्रमाणे माझ्या सकल अष्टादश संतांचं जीवन चरित्र ही कीर्तनाची खऱ्या अर्थाने अंगे आहे. मग कीर्तन 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 म्हणजे आहे तरी काय, कीर अधिक तन बरोबर कीर्तन. आमचे श्री गुरु नेहमी सांगतात, कीर म्हणजे अज्ञान, तन म्हणजे शरीर. ज्या सत्संगाच्या माध्यमातून या देहाविषयीचं अज्ञान दूर केलं जातं, ज्या सत्संगाच्या माध्यमातून तुम्हा मला योग्य काय आणि अयोग्य काय, सार काय आणि असार काय याचं दिग्दर्शन केलं जातं, त्याला म्हणतात कीर्तन. विडाला विडाला. मी महाराजांच्या भाषेत सांगून जाईल. महाराज तुम्हा मला सांगतात कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, होय अंग हरी रूप.
कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कधी कधी बाबा विचारलं जातं कीर्तनानं काय भेटतं. आपण सहज म्हणावं बाबा पुण्य लागतं. हे पोर हसतात. 21व्या शतकात कुढाले पाप आणि कुढाले पुण्य. परंतु व्यास महर्षी सगळ्या उपनिषदांचं सार सांगताना सांगतात की या ठिकाणी परोपकार म्हणजे काय आणि परनिंदा म्हणजे काय तर पाप आणि पुण्य. विठाला विठाला. महर्षी व्यासांच्या सूत्राला त्या ठिकाणी प्रतिभाषित करताना तुकोबराय म्हणतात पुण्य ते परोपकार पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुजा याशी. महाराज म्हणतात पाप आणि पुण्य या गोष्टी तुमच्या आमच्या माध्यमातून दूर होतात. मग कधी कधी म्हणावं लागतं बाबा रे पाप पुण्याच्या गोष्टी नका मानू. परंतु कमीत कमी कीर्तनात आल्यानंतर आपण 2 तास स्वतःचं दुःख विसरतो. ब्रह्मभूत काया टाळ्या का वाजवायच्या तेही सांगेल. ना गुणी गुण्यवत्ते गुणी गुणी शिवमत्सरे. वैकुंठवाशी श्री गुरु पांडुरंग बाबा वैद्य यांच्या मुखातलं वाक्य छोटंच आहे परंतु त्याचा अर्थ मात्र मोठा आहे. ना गुणी गुण्यवत्ते गुणी गुणेषु मत्सरी. गुणीचे गुणरागीचे विरलो सर्वजन. हा या जगतामध्ये गुणहीन पुरुषाला गुणवानाची किंमत नसते. गुणहीन पुरुषाला गुणवानाची किंमत नसते. गुणवान गुणवानाचा द्वेष करतो. परंतु या जगाच्या पाठीवरती एखादी अशी व्यक्ती असते जी सर्व गुण संपन्न असते तरी सुद्धा सर्वांवरती नितांत प्रेम करते. अशा व्यक्ती दुर्मिळ असतात. मग अशा दुर्मिळ व्यक्तीमध्ये जर आपल्याला स्वतःचं नाव घ्यायचं असेल तर का बरं दुसऱ्यांच्या कलागुणांचा आदर करू नये. निश्चितपणे टाळी वाजून अभिवादन करावं. एखादा वक्ता कीर्तनकार प्रवचनकार हृदयाला हेलावून जाणारं वाक्य बोलला तर आपण नकळतपणे टाळी वाजवतो. मग ज्यावेळी आमची सर्व गायनाचार्य मंडळी मृदुंग वादक ज्यावेळी जीव एक करून जीव प्राण एक करून ज्यावेळी सेवा करतात त्यांच्या कलेच्या प्रती आदर रिस्पेक्ट भावना म्हणून का बरं टाळ्या वाजू नये. तुम्ही आजही आपण सर्वजण उद्या एकादशी आपण काय म्हणतो घरात नवरा पटकन बायकोला म्हणतो सकाळी पटकन उरकायचं 4 वाजता उठायचं आंघोळ करायची 5 वाजता इथून निघायचं दिवस उगाच्या माऊलीच्या दारात दर्शन घेऊन 8 वाजता न्यारी करायला घरी. म्हणजे आपण निघालोय आळंदीला नियोजन करतोय आळंदीचं परंतु अपेक्षा मात्र 8च्या आत घरात पोहोचण्याची. कधीतरी संध्याकाळी जेवण करा आणि निवांत माऊली मावळतो ज्ञानोबरायांच्या दर्शनाला जा. रात्री 9-9:30 वाजता जावं माऊलींचं दर्शन घ्यावं. मग पवित्र इंद्रायणी मातेच्या किनाऱ्यावरती जावं. तुम्हाला आजही 1500 पोरं पखावताचा रियाज करताना दिसतील. त्यागाशिवाय शक्य नाही. मी सांगून गेलो ना आज वैज्ञानिक प्रगती झाली परंतु इस्रो नासाच्या माध्यमातून
प्रगतीही झाली, आपण चंद्रावरतीही गेलो, परंतु अजून अशी मशीन तयार झाली नाही की ज्या मशीन मध्ये हात घालावा आणि बाहेर काढल्यानंतर मुखडे तुकडे चक्रधार वाजतील. म्हणजे कुठेतरी शोधांचं अपुरेपण जाणवते की नाही. अजून एखादी मशीन तयार झाली नाही की ज्यामध्ये माणसाचं डोकं घालावं आणि बाहेर काढल्यानंतर त्यातून वेगवेगळ्या रागांची निर्मिती होईल. म्हणजे त्यागाशिवाय कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी साध्य होत नाही. मग ही मंडळी एवढं रात्रंदिवस साधना करतात, त्यांच्या कलेच्या प्रती आदर रिस्पेक्ट का बरं व्यक्त करू नये. कदाचित आपल्या घरात कुणी नसेलही गायक वादक, परंतु जर कलाकारांच्या प्रती आपण आदर आणि रिस्पेक्ट केला तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या कुळामध्ये कुणीतरी एखादा कीर्तनकार, कुणीतरी एखादा गायक आणि कुणीतरी एखादा वादक तयार होईल. म्हणून या ठिकाणी कीर्तनामध्ये अधूनमधून वाटल्यावर टाळी वाजवत जा. विठाला विठाला. विषय चालला होता ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. या कीर्तनामध्ये मुळातच तुम्ही आम्ही सर्व दुःख विसरतो. किमान 2 तास आपलं दुःख विसरावं म्हणून तरी का बरं कीर्तन ऐकू नये. मुळातच तुम्ही आम्ही प्रत्येक मनुष्य सकाळी उठावं, स्नान करावं, शुचिर्भूत व्हावं आणि पुन्हा एकदा घर सोडून आपल्या मार्गाला जावं. कुणी नोकरी करत असेल, कुणी व्यवसाय करत असेल, कुणी शेती करत असेल, प्रत्येकाचे मार्ग मात्र वेगवेगळे आहेत. सहज कधी कधी आपण रस्त्याने प्रवास करत असताना बाबा सहज एखादा मनुष्य विचारतो, हा रस्ता कुठे जातो. रस्ता कुठेच जात नाही. आपण म्हणतो रस्ता जातो पाबळला, रस्ता जातो शिरूरला, रस्ता कुठेच जात नाही. जाणाऱ्या माणसाने ठरवायचं आपल्याला कोणत्या मार्गाने गेल्यानंतर आपलं भलं होईल. विठाला विठाला. मग तुम्ही आम्ही सर्वजण रात्रंदिवस सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत धडपड करतोय. प्रत्येकाला हवंय फक्त आणि फक्त सुख, सुख आणि सुख. या सुखाच्या शोधापायी तुम्ही आम्ही करोडो रुपयांची घरं बांधली. या सुखाच्या शोधापायी तुम्ही आम्ही लाखो रुपयांच्या गाड्या घेतल्या. या सुखाच्या पायी तुम्ही आम्ही प्रत्येक जण श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्व मिळवण्यासाठी रात्रंदिवस धडपड करतोय. आज प्रत्येकाला वाटतंय मला मोठे व्हायचंय. बसणाऱ्यापैकी कुणाला तरी वाटतं माझी एखादी लक्झरीज कार असावी. प्रत्येकाला वाटतं माझंही एखादं मोठं घर असावं. प्रत्येकाला वाटतं मला या ठिकाणी वक्ता व्हायचंय. लांब कशाला महाराजांचं नामचं सांगतो. गणेशदादा असतील, अर्जुन महाराज असतील, आम्ही सर्वजण होतो एकत्र रियाजला बसलं की सगळ्यांची एकच इच्छा होती, काही नाही आपल्याला थोडंसं भजन वाजवता आलं आणि दिंडीमध्ये पकवाज वाजवता आला की बस झालं. परंतु ही लालसा कधी पूर्ण होत नाही. आज अर्जुन महाराजांचे विद्यार्थी तरी अजूनही अर्जुन महाराज रोज तासनतास रियाज करतात. त्याचं कारण काय असेल तर माणसाची लालसा पूर्ण होत नाही. सुखाच्या दिशेने तुम्ही आम्ही मार्गक्रमण करतो. मग या ठिकाणी प्रत्येकाला वक्ता व्हायचंय, प्रत्येकाला गायक व्हायचंय, कीर्तनकार, गायक, वादक यांसहित प्रत्येकाला पुढे जायचंय आणि काहीतरी मिळवायचंय. तुम्ही आम्ही कानूरवरून निघावं पुण्याला प्रवास करत असताना तुम्ही आम्ही सारखं घड्याळाकडे पाहतो. 8:30ला अजून 50 मिनिटं बाकी आहे, 50 मिनिटात उरकायचं हे मी पाहतो. पण तुम्ही आम्ही सारखं घड्याळात पाहतो पुण्याला जायचंय, आपण लवकर गेलं पाहिजे. मग आपण गाडी पळवतो. एखादी गाडी ओव्हरटेक करावी, खरीनगर पर्यंत जावं, पुढे पुन्हा 2 गाड्या दिसतात, त्याही ओव्हरटेक कराव्या, पाबळला जावं. तुम्ही पुण्यापर्यंत कितीही लांब जा, तुमच्या पुढे कोणती ना कोणती गाडी असणार आहे. मग तुम्हाला सुख प्राप्त होतं का नाही. मग तुम्ही आम्ही भ्रमंती कशासाठी करतो तर तुम्ही आम्ही सुखासाठी भ्रमंती करतो. पण या भ्रमंतीचं मूळ काय असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त आशा. विठाला विठाला. महाराज म्हणतात प्रत्येक मनुष्य सुखासाठी विचारण करतो, परंतु त्या सुखाचं मूळ शोधायचं झालं तर सर्व सुखाची आशा जन्म गेला. आमच्या सुखाचं मूळ सांगताना म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. अर्थात तुम्ही आम्ही प्रत्येक जण भ्रमंती करतो, परंतु तुम्हा मला पळायला लावणार जर कोण असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त आशा. ही आशा तुम्हा मला पळायला लावते. मग तुम्ही आम्ही पळतोही, पळत नाही का. सकाळी उठल्यानंतर आपण चौकात जावं आणि काही मंडळी तुम्हाला मला चालताना दिसतात. आपण सहज विचारावं बाबा तू काय करतोय. म्हणजे काय नाही आम्ही फिरत फिरत आलोय आणि मार्गक्रमण करतोय. मग तुम्ही कुठं चाललेत माहित नाही म्हणे. मग कुठं जायचंय
हे माहीत नसताना मनुष्य किती दूरवर गेल्यानंतर आपल्या इच्छितस्थळी जाईल? नाही जाऊ शकत. जाईल का? मग तुम्हाला माहितीच नाही कुठपर्यंत जायचं आणि पुढे जाऊन थांबायचंय, तर तुमचं आमचं चालणं मात्र निरर्थक आहे. तसं महाराज म्हणतात, माझे सोयीत नेणं ते कोणी, माझे सोयीत कोण मला सांगेल माझं सुख कशामध्ये आहे. मग तुम्ही आम्ही मात्र चालतोय, तुम्ही आम्ही प्रवास करतोय, तुम्ही आम्ही सुखाच्यासाठी पळतोय, परंतु तुम्ही आम्ही ज्यांच्याकडे विचारतो सुख म्हणजे काय, तुम्ही आम्ही ज्यांना विचारतो की त्या ठिकाणी सुखाच्या मार्गाने कसं जावं, तुम्ही आम्हाला सांगणारे कसे भेटले, चुकीचे भेटले. आपल्याला कुठेतरी लांब 2-3 जिल्हे सोडून जायचं असावं आणि मग आपण गुगल मॅप लावावा. आपण तिथपर्यंत पोहोचतोय, आपण 100 किलोमीटर अंतर 1 तासामध्ये पार पडतो आणि शेवटचं राहिलं तर 1 किलोमीटर अंतर तुम्हाला आम्हाला 15-20 मिनिटं जातात. कशामुळं? गुगल मॅप म्हणतो इकडनं जा, मध्येच म्हणतो तिकडनं जा, पुन्हा म्हणतो इकडनं जा. म्हणजे तुम्हाला आम्हाला गुगल मॅपनं तिथपर्यंत नेलाही, परंतु तिथं नेल्यानंतर मात्र गुगल मॅपनं तुम्हाला आम्हाला कन्फ्युज केलं की जायचंय त्या ठिकाणी, परंतु रस्ता कोणता योग्य आहे. मी हे सांगत होतो, सुखाच्या बाजारामध्ये तुम्ही आम्ही फिरतो, परंतु महाराजांनी थोडंसं अवलोकन केलं की बाबा रे, ही सुखाची गिऱ्हाईकं चाललेत, सुखाच्या बाजारात फिरायचं तर ही भलत्याच बाजारामध्ये फिरतायत. महाराजांना थोडंसं आपण म्हटलं, सांगू का? एकदा टाळ्या वाजवा बरं सगळे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर योग्य मार्ग आणि योग्य पत्ता सांगणारा मनुष्य जर नसेल ना, तर तुम्हा मला दुःख होतं. लांब कशाला, व्यवहारातलं उदाहरण सांगतो. मुलगा जन्माला आला की आई वडिलाला आनंद होतो. मग हाच मुलगा जेव्हा शाळेत जातो ना, आई वडील त्याला सांगतात, मी तुम्हाला पत्ता सांगतोय हा, तुम्हा मला पत्ता सांगणारी माणसं कशी दिशाभूल करतात. आई वडील म्हणतात, बाळा तुला फक्त 10वी पर्यंत शिकायचंय, 10वीला चांगले मार्क्स पाड, नंतर फक्त आणि फक्त मज्जाच मज्जा. असते का? नाही. 10वी झाल्यानंतर मुलं पाबळला कॉलेजला जातात किंवा मुलं शिरूरला कॉलेजला जातात. शिरूरला कॉलेज गेलेली मुलं कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा स्टँडला येतात आणि ज्यावेळेस स्टँडला पळत पळत येतात, ती कॉलेजून आलेली मुलं कंडक्टरनी पाहिलं की कंडक्टर डबल मिल मारतो आणि खिडकीतून डोकं काढून सांगतो, पोरांनो ही गाडी फुल आहे, मागच्या गाडीने या, मागची गाडी मोकळी आहे. मागची गाडी असते का? म्हणजे तुम्हा मला पत्ता सांगणारी लोक भेटतातही. मुलांचं शिक्षणही झालं, मुलं नोकरीला लागतात, शिक्षण झाल्यानंतर नोकरीला जायचंय, मग कुणीतरी 4-2 मित्रांना विचारावं, बाबा मला नोकरी पाहिजे. मग त्यातला एक मित्र हुशार असतो बरं का, तो म्हणतो, बाबा रे तू ह्या ठिकाणी जॉईन होय, इथं तुला पगार थोडा कमी भेटल, परंतु शिकायला भरपूर भेटल. अहो शिकायला कशाला, त्याला पाणी प्यायला वेळ भेटत नाही, काही शिकणार आहे तो. म्हणजे पत्ता सांगणारे आहेत, पण बरोबर आहे का? नाही. बरं तेही झालं, 4-5 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर मग त्या ठिकाणी बॉस येतो आणि खाली मान घालतो, म्हणतो तुझ्यासाठी मी वरच्या बॉस बरोबर खूप भांडलो, परंतु बॉसनी काय प्रमोशन यावेळेस केलं नाही. हा भांडलेला असतो का? मी पत्ता सांगतोय, तुम्ही आम्ही सुखाच्या बाजारात फिरतोय, परंतु पत्ता मात्र चुकीच्या माणसाला विचारतोय. हा नोकरीला असणारा मनुष्य पुन्हा एकदा लग्न करायचंय, मग लग्न ठरताना त्या ठिकाणी मुलीचा बाप म्हणतो, आमची मुलगी खूप सुंदर आहे, आमची मुलगी शांत आहे, आमची मुलगी सोज्वळ स्वभावाची, आमच्या मुलीला उलट बोलायचं अजिबात माहीत. कोण सांगतं? मुलीचा बाप. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती म्हणते, मी हे म्हणून तुम्हाला भेटले. म्हणजे योग्य आहे का? नाही. पुन्हा हा प्रवास करता असताना जसं तुम्हा मला जायचंय, तुम्हा मला काहीतरी पाहिजे, परंतु पत्ता सांगणारी मात्र चुकीची लोक आहे, तसं तुकोबाराय म्हणतात, बाबांनो तुम्हाला पाहिजे काय? पेढे. आणि तुम्ही कोणत्या बाजारात फिरताय? मिरच्यांच्या बाजारात फिरताय. किती काळ फिरल्यानंतर पेढे भेटतील? भेटू शकत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे, परंतु तुम्ही या
महाराज म्हणतात या जगतामध्ये माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप दुसरा कोणीच नाही. मग तुम्हाला सुख पाहिजे ना, काय करा, अभंगाचं पहिलं आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. सुखाचा पत्ता सांगताना महाराज म्हणतात देव आपलासा करा सुख तुमच्या पदरात पडेल. किती सुंदर आणि सोपं सांगितलं की नाही, परंतु तुम्ही त्याकडे बारकाईनं पाहत नाही. तुमचं आमचं व्यवहारातलं कौतुक आणि आपलंच करणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुमच्या आमच्या सुखाची परिभाषा सांगताना सांगावं लागेल की सहज एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर, एखाद्या कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर एखादी मावशी जर साडी पाहत असेल ना, आपण पटकन फक्त एवढंच म्हणायचं, मावशी ही साडी तुम्हाला शोभून दिसेल, आणि तुम्ही पुढे निघून जा. मावशी खुश, मावशी कामाला लागली. का बरं? आपण एवढंच सांगितलं मावशी ही साडी तुम्हाला शोभून दिसेल. हे जर व्यवहारात एखाद्या माणसाला आपण मड म्हणलं तर सांगा बरं, तो एवढं सहजपणे आपल्याला घेईल का? एखाद्याला नुसतं मड म्हणलं तरी ते कुणाला सहन होत नाही. अरे म्हटलं की आपण लगेच कार्य म्हणतो. हा व्यवहार आहे. त्या व्यवहारामध्ये वावरत असताना तुम्ही आम्ही जर आरेला कार्य म्हणतो, मग तुम्ही आम्ही खरंच त्या सुखाच्या मार्गावरती जात असताना भगवंताला आपलंसं करू शकेल का, हे पहिलं पाहावं लागेल. ज्या देहामध्ये त्या भगवंताला साजवायचंय, ज्या देहामध्ये त्या भगवंताला साठवायचंय, आणि ज्या देहामध्ये भगवंताला आपलंसं करायचंय, तो तर पहिला शुद्ध असावं ना. नाहीतर मग तुम्हा आम्हाला वाघिणीचं दूध पाहिजे आणि आपण जर जर्मनची पितळी घेऊन गेले तर चालेल का? नाही, त्या ठिकाणी सोन्याचंच पात्र लागेल, कारण ते वाघिणीचं दूध आहे. तसं तुम्हा आम्हाला देव आपलासा करायचा आहे, तुम्हा आम्हाला सुखाच्या मार्गाने प्रवेश करायचा आहे, तुम्हा आम्हाला सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना
त्या ठिकाणी महाराजांना सांगितले देव आपलासा करून घ्या. मुळातच कधी कधी आम्हाला सहज प्रश्न पडतो, देव म्हणजे काय? व्यवहारामध्ये चांडाळ चौकडी कधी कधी एकमेकावरती टीकास्त्र करताना सहज म्हणतात, काय हो तुमच्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता आहेत, पुढे गेले तुमचे देव? सहज मनुष्य म्हणतो, हिंदू धर्मामध्ये किती देवता आहेत? 33 कोटी देवता आहेत, तुमचे देव पुढे गेले. सहज आपण एखाद्याला विचारा की बाबा देवांची नावं लिहून दाखव. 33 नावं सुद्धा आपल्याला पटकन लिहिता येत नाही. येतात का? नाही येतात, नाही येत. मग हे 33 कोटी देवता कोणत्या? तर मुळात शास्त्र सांगतं कोटी या शब्दामध्ये टीला पहिली विरंटी आहे. कोटी या शब्दाचा अर्थ होतो प्रकार. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष कोटी दशकोटी ही संख्यात्मक संख्या नसून ही या ठिकाणी असणारी प्रकारात्मक संख्या आहे. विठाला विठाला. जसं या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या कुशीत तुम्ही आम्ही वावरत असताना माझ्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची व्यवस्था ठेवण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. त्याप्रमाणे अष्टवसू 11 रुद्र 12 आदित्य आणि 2 अश्विनी कुमार 8 अधिक 11 अधिक 12 अधिक 2 बरोबर 33. विठाला विठाला. अशा पद्धतीने तुम्हाला 33 प्रकारच्या देवता वेगवेगळे कार्य करताना दिसतात. त्यातही देवतांचे वेगवेगळे जर प्रकार पाहायचे झालं तर त्या ठिकाणी काही अधिष्ठातृ देवता सांगितल्या, काही मर्त्य देवता सांगितल्यात, काही नित्य देवता सांगितल्या, तर काही नैमित्तिक देवता सांगितल्या. मग अधिष्ठातृ देवता म्हणजे आहे तरी काय? तर आपला मुळातच अखंड हरिनाम सप्ताह ज्या निमित्तानं आहे ते म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि वर्धापन दिन. मग ज्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये असणारं ग्रामदैवत, एखादी वास्तुशांती झाल्यानंतर त्या ठिकाणी वास्तूमध्ये केलेली देवतांची स्थापना याला अधिष्ठातृ देवता असं म्हणतात. गाव पाण्याखाली गेलं, देवता संपल्या. त्या ठिकाणी घर पडलं, देवता संपल्या. पुढे देवतांचा प्रकार सांगताना सांगितला तो मर्त्य देवता. मग मर्त्य देवता म्हणजे आहे तरी काय? तुम्ही आम्ही व्यवहारामध्ये सहज म्हणतो भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताची प्राप्ती करत असताना वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करावं, भगवंताला आपलंसं करावं आणि मग पुन्हा एकदा देवतांच्या रांगेमध्ये जाऊन बसावं. मग तुम्हा आम्हाला आपल्या पुण्याच्या जोरावरती देवता रूप प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा ते पाप संपलं की तुम्हा आम्हाला पाठीमागे यावं लागतं. ज्याप्रमाणे एखाद्या बँकेमध्ये तुम्ही आम्ही 1 करोड रुपये टाकावेत, एसीजेड सारखे MIDC सारखं अतिक्रमण झाल्यानंतर तुम्हा आम्हाला पैसे भेटतात, तुम्ही आम्ही बँकेमध्ये पैसे टाकतो. मग ते पैसे टाकल्यानंतर माणूस सहज आपल्या पोरांना सांगतो, बाळा तुला कामाला जायची गरज नाही, आपण पैशाच्या व्याजावरती जीवन जगू. अरे बाबा सर्व मान्य आहे, परंतु काल परत्वे त्या पैशाची व्हॅल्युएशन, पैशाची किंमत कमी होते. कारण व्यवहारामध्ये पैशाची किंमत कमी का होते? त्याचं कारण अर्थशास्त्रीय भाषेत सांगेल चलनवाढ होते. मग बँकेतले पैसे व्याज काढता काढता पैशाला येतात हात लावला की ते पैसे कधी संपून जातात पुढच्या 1 पिढीपर्यंत कळतही नाही आणि मग बँकेमध्ये बॅलन्स राहतो 0. त्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. विठाला विठाला. मग तुम्हाला अशा पद्धतीने मर्त्य देवता पाहायला भेटतात. नैमित्तिक देवतांचा जर तुम्ही आम्ही विचार केला तर संपूर्ण भूतलावावरती या ठिकाणी अधर्मानं आचरण करत असताना हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला सांगावं, आपल्या प्रजेला सांगावं, नाव घेऊन येते देवाचे, हे व्रत हिरण्यकश्यपूचे किंवा हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. मग हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी भगवंतानं नरसिंह रूप धारण करावं, याला नैमित्तिक देवता म्हणतात. विठाला विठाला. शेवटचा प्रकार तुम्हा मला पाहायला भेटतो ते म्हणजे नित्य देवता. या नित्य देवतामध्ये तुम्ही आम्ही ज्या पंढरीश पांडुरंगाची आराधना करतो त्या पंढरीश पांडुरंगाचं स्तवन केलं जातं. मग मुळातच जगद्गुरु आद्य शंकराचार्य देवदेवतांचं वर्णन करताना तुम्हा मला सांगतात प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये 5 प्रकारच्या देवता म्हणजे 5 देवता असाव्या. भगवान गणेशजी असेल, भगवान महादेवजी असेल, भगवान विष्णू, त्याचप्रमाणे सूर्यदेव आणि आदिमाया शक्ती. प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या देवघरामध्ये या 5 देवता असाव्यात की ज्याला शंकराचार्यांना देव पंचायतन असं सांगितलंय. मग त्यापैकीच भगवान विष्णूचा अवतार म्हणजेच भगवान कृष्ण कन्हैया या ठिकाणी तुम्हासाठी लढिवाळपणाने विटेवरती उभा राहिला ते म्हणजे पंढरीश पांडुरंग. विठाला मग महाराज म्हणतात आपला तो एक देव करून घ्यावा, त्या भगवंताला आळवावं, त्या भगवंताला आपलासं करावं. आपलंसं केलं की काय होईल? तेने विना जीव सुख नोवे. या ठिकाणी तेने विन हा शब्द सर्वात महत्वाचा आहे. म्हणजे आपण कधी कधी व्यवहारात सहज म्हणतो जर तू हे केलं तर तुला हे भेटेल, जर तू मला 10 लाख रुपये दिले तर मी तुला 2 गुंठे जमीन देईल. कधी जर दिले तर, म्हणजे जर हे केलं तर ते,
पोरांच्या भाषेमध्ये सांगेल की इंग्लिशमध्ये वाक्प्रचार वापरत असताना इफ आणि देन, नॉट ओनली बट ऑल्सो हे शब्द वापरताना हे सांगितलं जातं. तुम्ही जर हे केलं तर ते होईल. तसं महाराज या ठिकाणी तेने विना हा शब्द सांगतात. जर तुम्ही देव आपलासा केला तरच सुख भेटेल. जर देव आपलासा केला नाही तर तुम्ही संसारामध्ये कितीही फिरा, तुम्हाला देव भेटू शकत नाही. विडाला विडाला जरा मी उदाहरण सांगून जाईल. तुम्हाला सर्वांना श्रुत असणारं गीता नावाचं शास्त्र, या गीता नावाच्या शास्त्राची उत्पत्ती होताना मुळातच या ठिकाणी गीता नावाचं शास्त्र निर्माण होण्याआधी कौरव आणि पांडव युद्धासाठी कुरुक्षेत्रावरती जातात. का बरं कुरुक्षेत्रावरती जातात? त्याची कारण मीमांसा प्रत्येकाला माहिती आहे. कौरव आणि पांडव त्या ठिकाणी पांडवांनी कौरवांबरोबर द्यूत खेळावं. थोडक्यात आजच्या भाषेत लोक जुगार म्हणतात. म्हणजे द्यूत खेळावं. द्यूत खेळत असताना पांडव द्यूत हरले आणि मग कौरवांनी सांगावं की तुम्हाला त्या ठिकाणी वनाला जावं लागेल, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागेल. पांडवांनी ती असणारी शिक्षा प्रामाणिकपणे कबूल केली. मग पांडव वनाला निघून जातात, वनवास स्वीकारतात. वनवास स्वीकारून पुन्हा एकदा त्या ठिकाणी अज्ञातवासही स्वीकारतात आणि पुन्हा आपल्या मायभूमीमध्ये, आपल्या कर्मभूमीमध्ये म्हणजे हस्तिनापुरामध्ये यावं आणि कौरवांना सांगावं, बाबा रे, आमच्या वाट्याचा हिस्सा आणि आमचा वाटा वडिलोपार्जित असणारी आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाका. मागणं योग्य का अयोग्य आहे? बोलत चला. मागणं योग्य आहे, मागणं रास्त आहे, परंतु ऐकेल ते कौरव कसले? मुळातच दुराचारी आणि दुर्विचारी असणारे कौरव. मग तुमच्या आमची हिंदू धर्म संस्कृती पुन्हा एकदा सांगून जातो. आजची जर न्याय व्यवस्था पाहिली तर आजोबांनी खटला लढवावा आणि त्या ठिकाणी नातवाच्या हातामध्ये निकाल यावा. ही तुमच्या आमच्या भारतावरती असणारं इंग्रजांचं आक्रमण आहे. परंतु मुळातच आपली भारतीय संस्कृती का बरं थोर आहे, का बरं ग्रेट आहे, तर त्याचं कारण सांगेल. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये न्याय निवाडा करताना त्या ठिकाणी गावातील 4 बुजुर्ग लोकांनी समोर यावं, दोनही पक्षाचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि योग्य आणि अयोग्य या दोन्हीची पारदर्शकता पाहून निकाल द्यावा. होती की नाही आपली भारतातली पद्धती? आजही जे बाबा 70च्या पुढे आहेत त्यांनी ह्या गोष्टी अनुभवलेल्या असतील. मग याच न्यायानं कौरव आणि पांडव यांच्यातला वाद मिटवण्यासाठी प्रत्यक्ष माझ्या जगताच्या मालकानं माझ्या श्याम सुंदर रथामध्ये बसावं आणि हस्तिनापुराला यावं. परंतु प्रत्यक्ष कृष्ण कन्हैयानं शिष्टाई करण्याचं काम केलं. परंतु ऐकेल ते कौरव कसले? त्या दुराचारी दुर्योधनानं सांगितलं, हे केशवा, युद्ध केल्याशिवाय अरे 5 गावच काय, अर्धा हिस्साच काय, सुईच्या टोकावर मावेलला एवढी सुद्धा जमीन भेटणार नाही. कोण सांगतंय? दुर्योधन सांगतोय. मग दुराचारानं ग्रसलेले दुर्योधन आधी सर्व कौरव भगवंताला सांगतात, भगवंता, हिस्सा पाहिजे तर युद्ध करावं लागेल. युद्ध तर ठरलं. मग भगवान त्या ठिकाणी श्यामसुंदर कृष्ण कन्हैया विदुरजींच्या घरी जातात, भोजन करतात आणि पुन्हा स्वस्थळी निघून जातात. निघून गेल्यानंतर आता वेळ आली, युद्ध तर ठरलंय, युद्ध करायचंय, परंतु सामुग्री हवी की नाही? आपण सहज म्हणतो एखाद्या जागेची खरेदी करायची, 4 मित्रांनी सांगावं अमुक अमुक ठिकाणी जागा चांगली आहे, शहरीकरण होणार आहे, जागा येणे, त्या ठिकाणी बाजार भाव कमी आहे, भविष्यात पोरांना वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणून होऊन जाईल, स्थावर मालमत्ता होऊन जाईल. आपण त्या ठिकाणी समूहानं भुलतो आणि मग आपल्या किती पाहत नाही आणि पटकन तो निर्णय घेतो आणि मग त्याच्याकडे गयावया करावं लागते. तसं युद्ध तर ठरलं, परंतु युद्धासाठी प्रत्यक्ष सामुग्री हवी की नाही, सैन्यबळ हवं की नाही? मग त्या ठिकाणी भगवंताकडे दयेची याचना करण्यासाठी त्या ठिकाणी असणारा दुर्योधन भगवान श्यामसुंदराकडे जातो. भगवान झोपलेले होते. मुळातच ज्यानं संपूर्ण जगाचा असणारी उत्पत्ती स्थिती आणि लय करावं तो झोपेल कसा? परंतु त्यालाही कधी कधी निद्रिस्त व्हावं लागतं. मग निद्रिस्त झालेले कृष्ण कन्हैया, दुर्योधन आला, पण देव तर झोपलेत, त्यांच्या पायाशी कशाला बसावं? मग त्या ठिकाणी काय करावं? तर त्या ठिकाणी भगवंताच्या उशाला बसावं. तुमचं आमचं शास्त्र सांगतो, वाढत्या ज्ञानाबरोबर जर तुमच्या आमच्याकडे विनम्रता आली तर मनुष्य संत पदाला जातो आणि वाढत्या ज्ञानाबरोबर तुमच्या आमच्याकडे जर अहंकार आला तर अहंकार झाला, तुका म्हणे वाया गेला, त्याचं आयुष्यच वाया जातं. मग दुर्योधन म्हणतो मी यांनीच्या पायाशी बसायचं नाही बाबा, मुळातच भीक मागायला आलाय, याचना करायला आलाय, पदर पसरायला आलाय की बाबा रे मला सैन्यबळ पाहिजे, युद्धात तुझी गरज आहे, परंतु डोक्याबशी बसला हो. त्यानंतर भगवंताकडे मदत मागण्यासाठी अर्जुनही आला. परंतु अर्जुनाने यावं आणि पाहावं कृष्ण कन्हैया झोपलेले. मग त्यानं काय करावं? भगवंताच्या चरणाशी बसावं. का बरं? भगवंताच्या चरणाजवळ त्या ठिकाणी काय आहे तर सुख आहे. विडाला विडाला महाराज सुद्धा म्हणतात सुख वशे तुझे पायी आणि मज ठेवीत ठाई. भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे आणि आपल्याला काय पाहिजे? सुखच पाहिजे. मग त्या ठिकाणी अर्जुनानं भगवंताच्या पायाजवळ बसावं, भगवंतानी उठावं. सर्वांना कार्य बघा माहित असेल. आणि मग भगवंताला विचारावं, अर्जुना राम राम श्याम श्याम जय हरी, आपण कधी आले? दुर्योधन म्हणावं, हा
मी पहिला आलोय. बरं म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, दोघांचंही स्वागत. चला देवाचा विषय निघाला तर सांगून जाईल. तैत्तरीय नावाचं उपनिषद आम्हाला 4 प्रकारच्या देवता सांगतात. एखादा म्हणेल ना आम्हाला 33 कोटी देवता लक्षात येत नाही, एखादा म्हणाल ना आम्हाला अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम 6 प्रकारचे देवता त्या ठिकाणी लक्षात येत नाही. तैत्तरीय उपनिषदानं आम्हाला 4 देवता सांगितल्या. कोणत्या? मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव आणि आचार्य देव भव. विठाला विठाला. भगवंतानं आदरातिथ्य केलं आणि मग विचारलं येण्याचं प्रयोजन काय? दुर्योधनानं सांगितलं भगवंता युद्ध आहे. अर्जुनानं सांगितलं युद्ध आहे, मला मदत पाहिजे. दुर्योधन म्हणला मी पहिला आलोय, पहिला अधिकार मला. भगवंत म्हणले बाबा एकीकडे माझं सैन्यबळ आणि एकीकडे फक्त एकटा मी, तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे. दुर्योधन म्हणला पहिला मी मागणार. ठीक आहे, काही हरकत नाही. दुर्योधन म्हणला तुला घेऊन करू काय? तू 4 हिताच्या गोष्टी सांगतील. अरे रणांगणावर युद्धाला जायचं का हिताच्या गोष्टी ऐकायला जायचंय? बाबा तू नको, मला तुझं सैन्य पाहिजे. परंतु अर्जुन म्हणतो कृष्ण कन्हैया मला तुझ्या सैन्याचं काही घेणं नाही, तू असेल ना पुरेसा झाला. मग त्या ठिकाणी युद्धालाही गेले आणि संपूर्ण गीतेचं सार जर पाहिलं तर अर्जुनाच्या मनामध्ये शोक मोह द्वंद्व निर्माण झालं. अर्जुनानं गांडीव नावाचं धनुष्य खाली टाकावं, घामाघूम व्हावं, इंद्रियातील पातव्य शक्ती नष्ट व्हावी, गात्र गलित व्हावी आणि रथाच्या खाली उडी मारावी आणि म्हणावं हे केशवा मला युद्ध करायचं नाही. मग अर्जुनाच्या मनातला मोह शोक द्वंद्व दूर करण्यासाठी भगवंतानं गीता नावाचं शास्त्र सांगितलं. या गीता नावाच्या शास्त्रामध्ये 700 श्लोक सांगितले. 700 श्लोकामधला शेवटचा श्लोक म्हणजे तुमच्या आमच्या जीवनात आचरणासारखा किंबहुना त्याला सारं म्हणावं लागेल. भगवंतानं सांगितलं यत्र योगेश्वरम कृष्णम यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविजय भूती ध्रुवानी तिरमतिर्मम. या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान कृष्ण कन्हैया आहे त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल युद्ध तर झालं, कौरव तर हरले, परंतु कौरव आता युद्धात नाही हरले. कौरव तेव्हाच हरले कधी? जेव्हा दुर्योधनानं सैन्य मागितलं आणि अर्जुन तेव्हा जिंकला कधी? जेव्हा अर्जुनानं देव मागितला. म्हणून तुकोबाराय म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, मग काय होईल? सुखाची प्राप्ती होईल. विठाला विठाला. म्हणजे तुम्हाला आजही पाहायला भेटतं देव आपलासा करा. निश्चितपणे चिरंतन आणि पूर्ण काळ टिकणारं सुख जर पाहिजे असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवंतच देवच आपलासा केल्यामुळे मिळतं. मग तुकोबाराय सुद्धा म्हणतात सुख पाहिजे ना देव आपलंसं करा. मग कधी कधी विचारलं जातं व्यवहारामध्ये सुख म्हणजे काय? मनुष्य सहज म्हणतो मला जे पाहिजे ना ते म्हणजे सुख. अरे बाबा तुला पाहिजे तरी काय? मग तो म्हणतो त्या ठिकाणी मला सुख हवंय. मग सुख कशात आहे? मला पाहिजे त्यामध्ये. सुखाची डेफिनेशन क्लिअर होत नाही. तुमच्या आमची सुखाची व्याख्या नेहमी बदलत जाते बरं का. आपण म्हणतो 4 व्हीलर गाडी आली ना आम्ही सुखी होऊ, होतच नाही. बंगला बांधला ना आम्ही सुखी होऊ, मुळात सुख भेटत नाही. मग सुख म्हणजे नेमकं आहे तरी काय? तुम्ही आम्हाला सुखाचा शोध घेताना पुन्हा एकदा 734 वर्षापूर्वी माझ्या माऊली मावळ्या ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांकरवी लिहिलेल्या ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरीमध्ये जर तुम्ही डोकावलं तर ज्ञानोबराय सुखाची गोड व्याख्या सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात सुख म्हणजे काय? तर ज्ञानोबराय म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय तेत जे होय तया नाम सुख. मुळातच जीव शिव ऐक्य म्हणजे त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती. तुम्ही आम्ही काला करतो, कशासाठी करतो? जीव आणि शिव भगवंतानी तुमचं आमचं ऐक्य व्हावं, मग देव आपलासा करायचा, मग सुख प्राप्त होईल. कसा आपलासा करावा? जीव शिव ऐक्य करावं म्हणजे भगवंताला एवढं आपलंसं करावं त्यावेळी आपल्याला सुख भेटेल. विठाला विठाला. शेवटचं उदाहरण सांगेल आणि पुढे जाईल. महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीव सुख नव्हे. मग आपुला तो एक देव करून घ्यावा. मग मुळातच निर्गुण निराकार परमात्मा की जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तीनही माध्यमातून या जगतामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लयाचं काम करतो ना तो निर्गुण निराकार परमात्मा तो आपलासा केला की काय होतं? सुख प्राप्त होतं. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग यामध्ये तो नाही का? आहेच. ज्ञानोबराय सांगतात तैसा हृदयामध्ये विरामो. या हृदयामध्येच तो आहे. ज्याप्रमाणे ज्योत पेटवली की तो कुठे जाते? सूर्याकडे आकर्षित होते. तसं भगवंत सुद्धा म्हणतात ममे वांशो जीव लोकी जीवभूत सनातना. मुळातच प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. तुमच्या आमच्या हृदयामध्ये सुद्धा तो स्थित आहे. फक्त त्याला जाग करायचंय. मग कसं जाग करायचंय? तेही ज्ञानोबराय म्हणतात दैवी संपत्तीचे 26 गुण अंगीकार करा
आसुरी संपत्तीचे 6 दोष टाळून टाका, निश्चितपणे हा जीव शिवरूप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुख नोवे. त्याच्याशिवाय सुख भेटू शकत नाही. एखादा जर म्हटला की आम्ही देव वजा करू आणि सुख मिळवू तर काय होईल? अभंगाचं दुसरं दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. मुळातच तुम्ही आम्ही या संसारूपी भवसागरामध्ये मार्गक्रमण करत असताना तुम्हा मला जे दिसतं, महाराज म्हणतात ते माईक स्वरूपाचं आहे. माईक म्हणजे काय? माईकचा अर्थ होतो भास मात्र. जे दिसतंय ते तुम्हा मला खरं वाटतं, पण ते खरं नसतं. लांब कशाला? दिवसभर शेतामध्ये काम करावं, कष्ट करावं, आमच्या माता माऊल्यांनी घरी यावं, घरी आल्यानंतर स्वयंपाक करावा आणि मग सर्वांनी जेवता जेवता काय करावं? टेलिव्हिजन ऑन करावं, टीव्ही चालू करावा आणि मग सर्वांनी मालिका पाहावी आणि मालिका पाहता पाहता त्या ठिकाणी जेवण करावं. मग इतक्यात अचानक जर समजा लाईट गेली तर मग यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. मग ती महिला पटकन फोन घेते आणि शेजारच्या गावामध्ये आपल्या मैत्रिणीला फोन करते, अगं ऐक ना, म्हणे ते अमुक अमुक त्या माऊचं काय झालं बरं, ते माऊला तिची सासू असं असं करणार होती आणि आमच्याकडे नेमकी आता लाईट गेली आणि नेमकी माऊनी तिला आदल घडवली की नाही हे काय मला कळलं नाही, तू सांगते का बरं? मग ती माऊ खरी का? इथं व्यवहारामध्ये सुनेनं सासूला त्रास दिला की डोळ्यामध्ये पाणी येतं, सासूने सुनेला त्रास दिला की महिला मंडळीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एखादी सासू खोडकर असावी, तिने सुनेला सारखं जाणून बुजून त्रास द्यावा आणि मग कधीतरी ती सून असा प्रसंग दाखवला जातो, ती सून आपल्या सासूची फिरकी घेते आणि मग ह्या मंडळी सगळे खुश होतात, वा 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 वा, सासूला अद्दल घडवली की नाही. तुम्ही आम्ही खुश होतो, तुम्ही आम्ही आनंदी होतो, परंतु हे सगळं फक्त आणि फक्त सेट पुरतंय. सेटच्या पाठीमाग कुणी कुणाची सासू नाही आणि कुणी कुणाची सून नाही. त्या ठिकाणी सगळ्या एकमेकाबरोबर मित्रत्वानं व्यवहार करतात. तुम्ही आम्ही दिसताना तुम्हाला ते खरं दिसतं, परंतु ते खरं नाही बरं का. व्यवहारामध्ये जर आपण एखाद्या पाहुण्याकडे जावं, उद्या काय आहे, उद्या एकादशी, समजा 4-2
मंडळी आळंदीला गेली. आळंदीला माऊलींचं दर्शन घेतलं आणि म्हणले चला अमके अमके महाराज आपल्या परिचयाचे, महाराजांच्या घरी जाऊ. मग 4 मंडळींनी महाराजांकडे जावं आणि महाराजांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी मग महाराज रामराम श्याम जय हरी कसं काय चाललंय म्हणजे बरं चाललंय काही नाही माऊलींच्या दर्शनाला आलो होतो. मग माऊलींचं दर्शन झालं तर म्हणले आता आलेच तर फराळाचं करून जा. मग त्या ठिकाणी त्या मावशीने पटकन काय करावं, महाराजांच्या मंडळीने पटकन प्लेटमध्ये थोडं थोडं काय करावं, शिरा आणावं. बरोबर ना, काय आणावं, खिचडी आणावी. एकादशी ना, खिचडी आणावी आणि मग ती खिचडी आणून मग 4 महाराज मंडळींच्या हातामध्ये द्यावं. मग तिथल्या एकानं पटकन कोपऱ्याने दुसऱ्या डिवचावं. का रे म्हणे महाराज फक्त खिचडीची का आणखीन काही आहे. ते म्हणे काय करावं, तुम्ही अचानक आले आणि आता घरात पोरगं पण नाही, फक्त खिचडीचे. मग ते म्हणे काय महाराज काय खोटं बोलताय, समोर टेबलवरती आंबे, समोर द्राक्षे, समोर चिक्कू आहे, एवढे चिक्कू असताना तुम्ही चिक्कू वाढत नाही, काही चिक्कू सारखं करता. मग त्यावेळी ते सहज हसतात आणि म्हणतात, महाराज म्हणतात आमच्या घरची एक पद्धत आहे, खिचडी पाहणे, फळं पाहणे आणि खिचडी खाणे. त्याचं कारण काय असेल तर ती टेबलवरची फळं खरी का, टेबलवरची फळं खरी नाही, ती खोटी आहे. परंतु तुम्हाला मात्र भास मात्र वाटली. तुम्हाला त्या फळामध्ये काय वाटलं, सफरचंद वाटलं, तुम्हाला त्या फळामध्ये पेरू वाटले, तुम्हाला त्या फळामध्ये चिकू दिसले, परंतु त्यात चिकू नाही, त्यात काहीच नाही, ती नकली फळं आहे. हे तुम्हाला आज 21व्या शतकामध्ये ह्या पिढीला सांगावं लागतं. हे आजचं नाही, हे 734 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांना सांगितलंय. कळस ढिमाचे पोकळ जळो वरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ आतुशेन. ज्ञानोबराय म्हणतात ते चित्रीव फळ दिसताना जरी ते फळ दिसत असेल परंतु आतमध्ये मात्र त्यामध्ये शेण भरलंय. त्याप्रमाणे या जगतामध्ये व्यवहारामध्ये तुम्हाला सुखाच्या मार्गाने प्रवास करत असताना सगळं दिसताना खरं दिसतंय, बरं वाटतंय, सुखमय वाटतंय, परंतु ते मात्र माईक स्वरूपाचं आहे. विठाला विठाला. एखादा म्हणेल माझ्याकडे पैसे, एखादा म्हणेल माझ्याकडे पद आहे. पैसा पद या सगळ्या गोष्टी नश्वर स्वरूपाच्या आहे. मग ते मिळवायच्या नाही का, त्या मिळवाव्या, परंतु त्याच्यावरती अवलंबून राहू नये. मी चालू घडामोडीचं उदाहरण सांगेन. अमेरिकेतील कॅलिफोर्निया नावाच्या देशामध्ये असणारे आर्नोल्ड शॉर्जनेगर नावाचा एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी ट्विटरवरती एक पोस्ट करतो. ती पोस्ट वाचली की तुम्हाला जीवनाचं दिग्दर्शन होतो. आर्नोल्ड शॉर्जनेगर नावाचा व्यक्ती म्हणतो, माझ्या 77 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी कॅलिफोर्निया नावाच्या देशाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या अर्थमंत्री पदावरती काम केलं, मी राज्यमंत्री पदावरती काम केलं, मी गव्हर्नर पदावरती काम केलं, मी अनेक सिनेमामध्ये अभिनय केला, त्या ठिकाणी मी बॉक्सिंग सारख्या त्या ठिकाणी शरीर सौष्ठव नावाच्या वेगवेगळ्या खेळामध्येही प्रावीण्य मिळवलं. परंतु माझ्या आयुष्यातला एक मी किस्सा सांगतो. ते म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये मी गव्हर्नर असताना एका हॉटेलला माझा सहज मिटिंगच्या निमित्तानं जाणं झालं. त्या मालकानं म्हणावं या आइये स्वागत, वेलकम, तुमचं या हॉटेलमध्ये स्वागत आहे. कारण ते कोण आहेत, ते गव्हर्नर आहेत. मग त्यांनी सांगावं तुम्ही आलात, आमच्या हॉटेलचं उद्घाटन झालं, आम्हाला खूप आनंद वाटला, तुमच्या हस्ते उद्घाटन झालं, आता आम्ही काय करू, आम्ही तुमच्या प्रती कृतज्ञ राहू. मग त्या ठिकाणी ते म्हणतात तुम्ही आयुष्यभरात कधी या, ह्या हॉटेलची एक लक्झरीज रूम तुमच्यासाठी अबाधित स्वरूपाची ठेवली जाईल. परंतु जेव्हा कालांतरानं त्या ठिकाणी मग त्यांचे वेगवेगळे चौकात पुतळेही उभे केले गेले, त्यांच्या दृष्टीने लोक वेगवेगळ्या पद्धतीने वागूही लागली. परंतु जेव्हा त्यांच्याकडचं पद जातं, जेव्हा त्यांचं शरीर थकतं, त्यावेळी ते पुन्हा त्या हॉटेलमध्ये जातात आणि हॉटेल मालकाला आठवण करून देतात तुम्ही असं म्हटले होते आणि आता मी गरजवंत आहे, मला आता गरज आहे, मला राहण्यासाठी एका रूमची गरज आहे. त्यावेळेस तो मालक म्हणतो तुम्हाला दिले असतील, परंतु आता मात्र सर्व रूम बुक आहेत. हा जेव्हा अनुभव येतो तेव्हा ती व्यक्ती पुन्हा एकदा चौकात येते, आपल्या पुतळ्याजवळ येते, शेजारी असणारा एक पुठ्ठा घेते, पुठ्ठ्यावरती खाली झोपते आणि एक सेल्फी काढते. त्या सेल्फीमध्ये पुठ्ठ्यावर झोपलेली ती व्यक्ती, शेजारी त्याचा पुतळा, आणि मग तो ट्विटरला खाली लिहितो वेळ अशी बदलते. सांगण्याचा भाव एवढा होता की तुकोबरा सुद्धा हेच म्हणतात, येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. या जगतामध्ये पैशाच्या जोरावरती, पदाच्या जोरावरती तुम्ही आम्ही काही मिळू, परंतु तुमच्या आमची सुखाची मात्र अभिलाषा पूर्ण होणार नाही. एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. विडाला विडाला. ज्ञानोबराय तुमच्या आमची सुखाची व्याख्या सांगताना म्हणतात की त्या ठिकाणी चैत्राचं ऊन असावं, या उन्हामध्ये एका वारुळातून, एका बिळातून एक साप बाहेर निघतो आणि इतरत्र विचरण करू लागतो. विचरण करतो, या देहाची लालसा पूर्ण करायची, उदरनिर्वाह करायचं म्हणून तो इतरत्र फिरतो आणि फिरता 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 त्याला काही भक्ष्य भेटत नाही. भूक लागली, वर सूर्य डोक्यावरती आहे, आता खायला काही भेटत नाही. मग आता काय पाहिजे,
कमीत कमी विसावा तर हवा की नाही? आपल्याला सहज दिंडी चालकानं संध्याकाळी जेवण झाल्यावर सांगावं, उद्या उंडवडीचा प्रवास आहे, उद्या 26 किलोमीटरचा 24 किलोमीटरचा प्रवास आहे, त्यामुळे सगळ्यांनी सकाळी लवकर निघायचंय. माणसं आत्ताच जेवल्यात, हात धुत्यात आणि विचार करतात. हात धुतल्यानंतर आपल्या मित्राला सहज म्हणतात, महाराज बिस्किट पुढे किती शिल्लक आहे. आता जेवून उठलेत, पण उद्या 24 किलोमीटर चालायचे ना, बिस्किट किती शिल्लक आहेत. मग सकाळी उठावं, मार्गक्रमण करावं, 13-14 किलोमीटरचा टप्पा पार करावा. आणि मग मनुष्य म्हणतो, आता जेवायला तर टाइम आहे, पण आता थोडासा काय पाहिजे, विसावा पाहिजे, कुठेतरी सावली पाहिजे. मग आपण सावलीचा शोध घेतो. तसा तो सर्प म्हणतो, खायला तर काही भेटलं नाही, पण आता सावली हवी आहे. त्याला सावली कुठे भेटत नाही, त्याने वेटोळ करावं, उंच फणी करावी, आपल्या फणीची सावली खाली पडते आणि इतरत्र टेहळणी करावी, मला कुठे सावली भेटेल का. ज्ञानोबरांचा कल्पना विलास पहा. ज्ञानोबरा म्हणतात, त्याच वेळेला दुसऱ्या एका बिळातून एक उंदीर बाहेर येतो आणि तो उंदीर सुद्धा काय करायचंय, पोट भरायचंय म्हणून इतरत्र फिरतो. त्यालाही त्या वाळवंटामध्ये काहीच भेटत नाही. मग आता काही भेटत नाही ना, मलाही सावलीच पाहिजे. मग तो दूरवर पाहतो, एकही झाड भेटत नाही. दूरवर त्याला एक छोटीशी सावली भेटते. ती सावली होते सापाच्या फणीची. तो उंदीर पटकन पळत जातो आणि त्या सापाच्या सावलीमध्ये जाऊन झोपतो. बरोबर ना? बरोबर? झोपू शकेल का? ज्ञानोबराय म्हणतात, ज्याप्रमाणे सापाच्या फणीची सावली उंदराला सुख देऊ शकत नाही, कारण सापाचं भक्ष्य काय आहे, उंदीर आहे. उंदीर जर त्या सापाच्या फणी खाली गेला तर साप पटकन त्या उंदराला खाऊन घेईल. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात, जसं सापाची फणी त्या उंदराला सुख देऊ शकत नाही, तसं तुम्ही आम्ही या विषयाच्या बाजारामध्ये फिरत असताना शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयाच्या माध्यमातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे पाचही विषय तुम्हा मला कायमस्वरूपी चिरंतन टिकणार सुख देऊ शकत नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात की हे असो आगवी बोली, सांग पा सर्प फणीचा सावली, ते शीतल होईल केतुली मूषकाशी. ज्ञानोबराय प्रश्नचिन्ह विचारतात, सांगा बरं, त्या उंदराला सापाची फणी सुख देईल का? सुख देऊ शकत नाही. त्याप्रमाणे तुम्हा मला या विषयरूपी बाजारामध्ये आणि संसारामध्ये तुकोबाराय म्हणतात, येरती माईके दुःखाची जनिती. मग ती नाही आधी अंती, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हा मला सुख देऊ शकत नाही. मग तुम्ही आम्ही काय करा, भगवंताला आपलंच करा, भगवंताची भक्ती करा. ही भक्ती केल्यावर काय होईल आणि भक्ती कशी करावी, अभंगाचा 3रा चरण.
चरणामध्ये म्हणतात, अविनाश करी आपुलिया इसे लावी मना पिसे गोविंदाचे. तो भगवान परमात्मा मुळातच अविनाशी स्वरूपाचा असल्यामुळे तो तुम्हालाही अविनाशी बनवतो. ज्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात, सर्वांगटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ज्याप्रमाणे हजारो घटामध्ये तुम्हाला एक असणारा सूर्य दिसतो, त्याप्रमाणे जसे हजारो वाती समोर असाव्यात आणि एका दिव्याने हजारो दिवे लावावेत. पहिला कोणता आणि शेवटचा कोणता तुम्हाला भाव कळतो का? कळत नाही. त्याप्रमाणे अविनाशी स्वरूपाचा भगवान परमात्मा तुम्हाला सुद्धा अविनाशी बनवतो. फक्त त्याचं सूत्र सांगितलंय, लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्या मनाला गोविंदाचं पिस लावावं. पिस म्हणजे काय? वेड लावावं. मग लगेच लोकांना वेड नावाचा पिक्चर आठवेल. तो अभिनेता, ती अभिनेत्री, ते फिल्म मधल्या खूप साऱ्या गोष्टी. मुळात ते वेड नाही बरं का. वेडे वेगळे आणि वेड वेगळं. येरड्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला वेडे पाहायला भेटतात. म्हणजे कसं बरं, 4-5 वेडे बसलेले होते. डॉक्टर आले आणि डॉक्टर सहज म्हणतात एका वेड्याला, काय करतो रे? म्हणे काय नाही, नळाखाली मासे पकडतोय. आता टाकीत पुढे मासे असतात का? डॉक्टर म्हणे वेड असतो. डॉक्टर पुन्हा आले आणि पुन्हा म्हणतात, किती मासे पकडले? तो वेडा म्हणतो, डॉक्टर तुम्ही वेडे का? टाकीत पुढे मासे असतात का? म्हणजे हे झाले वेडे. एक वेळा पुढे चढतो, बाबा भिंतीवर चढतो आणि तो खाली उतरणार. सगळ्यांना वाटलं 20 फूट भिंत आहे आणि जर खाली नाही उतरला, तोल गेला, पडला तर मरून जाईल. बाकीचे वेडे त्याला म्हणतात, पटकन खाली ये, तुला शांततेत सांगतोय. तो म्हणला येणारच नाही, काय करायचे ते करा. वेडा म्हणला थांबा. त्या ठिकाणी एक वेडा गेला आणि तो म्हणला, हे बघ तुला प्रेमाने सांगतोय, खाली उतर, नाही तर कात्री घ्या रे म्हणे. कात्रीने भिंतच कापतो म्हणे. तो मला आलो 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 पटकन खाली उतरतो. का बरं? तो असतो वेडा. परंतु लावी मना पिसे गोविंदाचे. पिसे म्हणजे भगवंताचं तुम्हाला वेड लागावं. यामध्ये महत्वाचं सूत्र जर पाहायचं झालं तर मना पिसे, मनाला भगवंताचं वेड लागावं. मग मुळातच मनाला का बरं वेड लागावं तेही सांगून जाईल. अर्जुनानं भगवंताला प्रश्न विचारावा, हे भगवंता तुला आपलंसं करायचंय, परंतु चंचल मी मन कृष्ण प्रमाथे बलवद दृढम. हे भगवंता माझं चंचल असणारं मन स्थिर होत नाही, तुला कसं आपलंसं करावं? भगवंत सांगतात, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तुझं चंचल मन माझ्या चरणावरती स्थित कर, मी तुला आपला असा होईल. विठाला विठाला. शास्त्रानं 10 चंचल सांगितले. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुता मा मदो मरकटो मस्तो मकारो दश चंचला. शास्त्रानं 10 मकार चंचल सांगितले. त्यात सगळ्यात पहिला नंबर कुणाचा लागतो? मनाचा लागतो. मग महाराज म्हणतात, त्या मनाला जर भगवंताचं वेड लागलं तर ते मन भगवंताच्या चरणावरती काय होईल? स्थिर होईल. महाराज तुम्हाला नाही सांगत, स्वतःच्या मनाला पण सांगतात, मनाते ते धाव घेई राहे विठोबाचे पायी, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाची, गोड नाम विठोबाची. महाराज ते सांगतात, ह्या मनाला जर भगवंताचं वेड लागलं ना, किती वेळ लागावं? कधीतरी वृंदावनला जाऊन पहा, तुम्हाला आम्हाला भजन ऐकायला भेटेल. राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे, राधे कृष्ण कृष्णा कृष्ण राधे राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे राधे, राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे. एवढं मनाला पिसं लागावं तुकोबरायांच्या जीवनातला एक भाग सांगेल आणि पुढे जाईल. तुकोबराय म्हणतात, आम्ही आमच्या मनाला एवढं भगवंताच्या नावानं वेड लावलं की आम्हाला अक्षरशः बाहेर दिशेला गेल्यानंतर सुद्धा आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाव यावं, लोकांनी आम्हाला प्रतिप्रश्न करावा. आणि मग त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, माझी मत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. एवढा छंद घेतला की मग देव आपलासा होतो आणि अविनाशी स्वरूप प्राप्त होतं. आणि देव आपलासा केला की काय होतं, शेवटचा फायदा शेवटच्या चरणात महाराज का म्हणे आये का
संत कबीर महाराज सांगता, चाय की शोभा प्याली से, बाग की शोभा माली से, ससुराल की शोभा साली से और भजन कीर्तन की शोभा टाली से. का बरं टाळी वाजवणे? जाता जाता एवढंच सांगेल, महाभारत जगाला सांगतं, तुम्ही आम्ही ज्योतिषशास्त्र मानणारी माणसं आहे. आपल्या वाटेला दुःख आलं की आपण ज्योतिषाकडे जातो आणि म्हणतो आमचा हात पहा. परंतु महाभारत जगाला सांगतं, आपण जर कथा आणि कीर्तनामध्ये टाळी वाजवली तर आपली हस्तरेषा बदलते. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरी आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. अशा पद्धतीने देव आपलासा केला, मनाला छंद लावला आणि भगवंताच्या चरणावरती स्थित झालं तर त्याची जगाच्या पाठीवरती कीर्ती राहते. कशा पद्धतीने कीर्ती राहते? त्या भगवंताची भक्ती केली, त्याला आपलंसं केलं आणि छंद लावला की मग तो भगवंत कबीराच्या मागे शेले विणतो. तो भगवंत सावता बाबांना खुरपू लागतो. तो भगवंत सज्जन कसायाला मांस विकू लागतो. तो भगवंत ज्ञानोबरायांची भिंत ओढतो. अशा पद्धतीने कीर्ती मागे शिल्लक राहती. मग चोखोबरांच्या हाडांनी त्या ठिकाणी हाडकांनी काय म्हणावं? विठ्ठल विठ्ठल म्हणावं. जनेच्या गोड्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणावं. अशा पद्धतीची कीर्ती जर तुम्हाला जीवनामध्ये हवी असेल तर मात्र भगवंत आपलासा करावा लागेल. शेवटचं उदाहरण सांगतो आणि अगदी 2-3 मिनिटात कीर्तन सेवा संपवतो. सर्वांना ज्ञात असणारी घटना सांगून जाईल की जगाच्या पाठीवरती कीर्ती कशा पद्धतीने राहत असते. 1936 साली संत तुकाराम नावाचा पिक्चर आला. संत तुकाराम नावाचा चित्रपट 1936 साली आला. त्या चित्रपटाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा रोल आणि भूमिका ज्या व्यक्तीने केली त्या व्यक्तीचं नाव आहे विष्णुपंत पागनीस. आज तुमच्या आमच्या घरामध्ये ज्यांचा फोटो आहे तुकोबराय म्हणून, ते विष्णुपंत पागनीसांचा फोटो आहे. 1936 साली जगद्गुरु तुकोबरायांचा चित्रपट करत असताना जगद्गुरु तुकोबराय साकारण्यासाठी आधी समजून घ्यावे लागेल म्हणून 2-2.5 वर्ष तुकोबरायांना एवढ्या पद्धतीने अनुभवलं आणि मग तो चित्रपट केल्यानंतर तो एवढा हिट झाला. हिट झाल्यानंतर दिग्दर्शकाने यावं आणि त्या विष्णुपंतांच्या हातावरती चेक द्यावा, म्हणजे त्या ठिकाणी मुद्दल द्यावी आणि मग त्यांनी सांगावं नको का हो कमी पडली का? पिक्चर तर भरपूर गाजला, अजून पाहिजे का? आणखीन थोडे द्यावे, आणखीन थोडे द्यावे. त्यांनी म्हणे नाही, आता आम्ही तुकोबरायांचाच रोल केलाय. आम्ही जर आमच्या आयुष्यामध्ये तुकोबरायांची भूमिका केली तर आम्हाला आता जगण्याची इच्छा राहिली नाही आणि मग कशासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे हे एवढं नवल नाही. तर त्या विष्णुपंत पागनीसांच्या आयुष्याचा शेवट आणि कीर्ती कशी राहते हे सांगताना मला म्हणावं लागेल. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जगामध्ये एवढा प्रसिद्ध झाला की त्याचे वेगवेगळे प्रयोग केले जाऊ लागले आणि ते प्रयोग करत असताना एका प्रयोगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळ्यामध्ये विष्णुपंत पागनीस यांनी स्वतःचा खरा खुरा ध्येय सोडावा आणि वैकुंठाला गमन करावं. यापेक्षा कीर्ती काय असते? मग जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला म्हणतात, तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्हाला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीची कीर्ती पाहिजे असेल आणि कधी न संपणारं सुख हवं असेल तर काय करावं? आपुला तो एक देव करून घ्यावा. ज्ञानेश्वर आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीव सुख नव्हे. येरती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. यथामती यथा अवकाश. माझ्या अल्पशा मतीप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाबरोबर चालण्याचा अल्पसा प्रयत्न केला. जे काही उचित असेल ते निश्चितपणे श्री गुरूंचा भगवंताचा प्रसाद म्हणेल आणि काही चुकलं असेल तर बाल या नात्यानं आपण सोडून द्या. जाताना शेवटी एवढंच सांगेल, संपूर्ण अभंगाचा सार जर तुम्हाला जीवनामध्ये आपलासा करायचा असेल तर आपण कीर्तनाची सुरुवात कीर्तन म्हणजे काय ह्या व्याख्येपासून केली. कीर अधिक तन म्हणजे कीर्तन. या सत्संगाच्या माध्यमातून ध्येयाचं अज्ञान दूर केलं जातं, त्याला कीर्तन असं म्हणतात. मग तुम्ही आम्ही सुख पाहिलं, तुम्ही आम्ही देव देवतांचे प्रकार पाहिले, तुम्ही आम्ही नश्वर जगतामधील सुखाची व्याख्या पाहिली, तुम्ही आम्ही मनाची चंचलताही पाहिली आणि तुम्ही आम्ही कीर्तीही पाहिली. शेवटी जाता जाता अभ्यास म्हणा किंवा काही म्हणा एकच सांगून जाईल, आपल्याला भगवत भक्तीमध्ये चालायचंय ना तर महाराजांनी काही आचार विचार सांगितले. कीर्तनाचीच नाही तर जीवनाची आचारसंहिता सांगेल आणि 2 मिनिटात कीर्तन सेवा संपवेल. महाराज म्हणतात जीवन जगताना कसं जगावं. मुळातच तुम्हाला दुर्लभ असणारा मनुष्य देह ज्याप्रमाणे कावळ्या त्या ठिकाणी आंधळ्या मनुष्याच्या हातामध्ये दुर्मिळतेनं कावळा सापडावा
त्याप्रमाणे तुम्हा मला 84 लक्ष योनी फेरा पार करून जर दुर्मिळतेने मनुष्य देह लाभलाय तर ह्या देहाचं सार करण्यासाठी महाराजांनी तुम्हा मला जीवनाची आचारसंहिता सांगितली, ती सांगतो आणि सेवा संपवतो. महाराज म्हणतात जीवनात कसं वागावं? काळ सारावा चिंतने, एकांतवाची गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. यातला एक एक शब्द एवढा वेचक आहे, घरी जावं गाता पाहावं आणि यातला एक एक शब्दाचा भाव आपल्या हृदयामध्ये साठवावा. त्यात पुढे सांगितलंय, काय सांगितलंय? युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार, नसावी भासर निद्रा बहुभाषण. यातला पहिला शब्द मी थोडासा पुढे करील, युक्त आहार आणि विहार. मुळातच फेटा बांधत असताना आमची चर्चा चालली होती आणि खर्डे साहेब धोतर घालत होते. खर्डे साहेब धोतर घालत होते, गळ्यामध्ये उपरणं घेतलं आणि सहज चर्चा करता करता झालेला प्रसंग 2 मिनिटात सांगतो. सहज बोलता बोलता त्यांना आमचे बाबा म्हटले, अहो धोतर घातलं, हे सगळं केले, पण माळ घाला की म्हणे. मी महाराजांची संहिता सांगतो, युक्त आहार आणि विहार. 2 मिनिटात संकल्पना संपवतो आणि या ठिकाणी पुढे जातो की युक्त आहार आणि विहार कशा पद्धतीचा असावा. या ठिकाणी साहेबांना सांगितलं, तुम्ही धोतर घातलंय, तुम्ही नेहरू घातलाय, तुम्ही सगळा पोशाख घातलाय, परंतु माळ कधी घालणार? ते म्हणले शेवटच्या दिवशी. मी त्यांना पटकन कात्रीत पकडलं, पहा बरं का म्हणलं, काल्याला 3 दिवस बाकी आहे. किती? काल्याला 3 दिवस बाकी. मग त्यात बाबा म्हणले, अहो त्यांनी सांगितलं शेवटच्या दिवशी. मी म्हणलं त्यांनी काही म्हणू, पण पंढरीश पांडुरंग पाहतोय, तो साक्षीदार आहे. मग त्यांनी स्वतः कबुली दिली, माझ्या रिटायरमेंटला 2.5-3 वर्ष बाकी. माझ्या रिटायरमेंटच्या दिवशी त्या सोहळ्यामध्ये मी तुळशीची माळ घाली. त्यांचं का कौतुक करू नये? आता टाळ्या वाजवा बरं. हे पहा, मी माळ घालील हे मनानं स्वीकारणं, याला सुद्धा मोठे पण लागतं. लोक सहज व्यवहारात म्हणतात, काय करायचे? कोणा एखाद्याला विचारलं माळा का नाही घालत, तो म्हणतो नाही नाही महाराज, मग ते वशाट खाता येत नाही. वशाट खायसाठी खायचं, मग ताकद भेटली पाहिजे. अरे बाबा, सगळ्यात ताकदवान हत्ती आहे, पण तो शाकाहारी आहे. तो मांस खातो का? खात नाही. त्या ठिकाणी नांगराला बैल झुपावा. आपण 4-4 बैलाचे नांगर पाहिले, त्या ठिकाणी एवढली ढेकळं काढावी, तो बैल काय खातो? तुम्ही बैलाला, हत्तीला, गाईला किती दिवस उपवाशी ठेवा, नंतर समोर मांस टाका, तो खाईल का? तो जीव सोडील, परंतु ते खाऊ शकत नाही. मग का बरं? त्याच्याकडे ताकद नाही का? मग सहज मनुष्य म्हणतो नाही नाही नाही. मग काय होतं? थोडीशी एनर्जी राहते. एनर्जी धावण्यासाठी, पळण्यासाठी आम्हाला खूप काम करावं लागतं. मग घोडा, सगळ्यात पळणारा कोण आहे? वेगवान घोडा आहे. घोडा खातो का मांसाहार? घोडा तोबरा खातो. अहो शास्त्र सांगते, तुम्ही आम्हाला दूध प्या. मुळातच जी गाई सकस खाते, जी गाई नॉनव्हेज खात नाही, जी गाई मांस खात नाही, तिचं दूध एवढं सकस आहे, तर मग त्या ठिकाणी तुम्ही आम्ही का बरं त्या दृष्टीने पाहू नये? घोडा काय खातो? कडधान्य खातो. तुम्हा आम्हाला विज्ञान सांगतं, आहारशास्त्र सांगतं, मोड आलेले कडधान्य का. तुम्ही काय होसाल? सर्वात वेगवान होसाल. म्हणून एवढंच सांगेन, युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार. जाता जाता हा गृहपाठ समजा, घरी जा, अभंग पहा, फोडून 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 चिंतन करा. वेळेल तर पुन्हा याच्यावरती कधीतरी चिंतन कोणाच्या माध्यमातून, पण एकदा ऐका, जीवनाचा सार लाभेल एवढंच सांगेल. आणि या ठिकाणी सेवा संपेल. पुन्हा एकदा अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या माध्यमातून या वर्षात मला पुन्हा दुसऱ्यांदा येण्याचा या धर्ममंडपामध्ये योग आला. एवढंच सांगेल, महाराष्ट्र संस्कृतीची अस्मिता आणि सौभाग्य चंद्रिका म्हणजे भगवी पताका, तर पंढरीश पांडुरंग हे संपूर्ण महाराष्ट्राचं आद्य दैवत, श्री क्षेत्र पंढरपूर हे सकल संतांचं माहेरघर आणि भक्तीचे असणारं विद्यापीठ, भक्तीचं असणारं हे कुलपीठ. या कुलाचा कुलपती म्हणजे माझा पंढरीश पांडुरंग. मग याचं सगळ्यांनी स्तवन करावं, खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे. संबंध सुद्धा इथंच पाहायला भेटते. म्हणून तुम्ही आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, नोकरी, सेवा, शेती क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रात काम करा, आपले देव, देश, धर्म आणि पंथ टिकण्यासाठी अविरतपणे तत्पर राहा. कारण भारत, आपण भारतामध्ये राहतो. भा म्हणजे भास्कर, भा म्हणजे प्रकाशमान, भा म्हणजे सूर्यमान आणि रत्न म्हणजे एकनिष्ठ राहणे. मग भारत देश से है प्यार तो हर पल कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. प्रभू रामचंद्र भगवंताचं मंदिर पाहण्यासाठी 4 लाख जीवांना जीव सोडावा लागला. एवढं सोपं आहे का? सोपं नाही. म्हणून देव, देश आणि धर्म याच्याशी एकनिष्ठ राहा. भारत, भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शिव जी है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए. हमारे मरने के बाद भी बहती हुई गंगा जल में हमारे हस्तियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, भारत माता की जय. जय विठल, जय जय विठल, जय विठल, जय जय विठल, हरि हरि जय विठल, जय जय विठल. तुका म्हणे
वंदने करा रामायाने किंकरण करा जवा वरारे महाराज ज्ञानदेव भगवान की जय. धन्यवाद. उपस्थित सर्व मायबाप बंधू आणि भगिनी, संपन्न होत असलेला अखंड सप्ताह समजा सप्त्यातला अगदी महत्वाचा दिवस. महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे गेली 31 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत. सप्ताहाचं वर्ष 32 असेल, पण 31 वर्ष या ठिकाणी आपल्या गावामध्ये आपल्या मंदिराने सागर महाराज गोरडे यांच्या काही कीर्तन सेवा सुपूर्त केली. महाराज वेळेत आले आणि रामभाऊ सर्वराम पुंडे यांच्या स्मरणार्थ तर रामभाऊ हरे भाऊ पुंडे, तर मला वाटतं ते या ठिकाणी नसतील तर आमच्या बाजीराव पाटील पुंडे पाटील आपण या ठिकाणी यावं आणि महाराजांना सन्मानित करायची जागर होणार आहे. उद्याचे कीर्तनकार आहेत माऊली महाराज निंगळे पाबळ आणि उद्या एकादशी या सप्ताहाच्या जागराचं उद्या शेवटचं कीर्तन असेल, कारण परवा सकाळी कालच्या कीर्तन सांगता होत आहे. आणि या ठिकाणी आजची अन्नदानाची पंगत आहे ढगेवाडी आणि घोलोपाडीचं नाव प्रत्येक वर्षी या ठिकाणी कार्यक्रम पत्रिकेमध्ये असते. एक विनंती सर्वांनाही, जरा तरुण मंडळी थोडी कमी आहेत म्हणून गावातील सर्वांनी तरुणांनी त्या ठिकाणी वाढायचं सहकार्य करायचे. पुनश्च एकदा सुद्धा गायक वादक आणि गुणजनांच्या टाळकऱ्यांचा चोपदार विनय करी आपल्या